नमस्कार मंडळी, शेतीविषयी माहितीसाठी आपले कृषी महाराष्ट्र यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा। आज आपण बघणार आहोत काकडी लागवड संपूर्ण माहिती। वेलवर्गीय पिकांमध्ये काकडीला स्वतःचे महत्त्वपूर्ण स्थान आहे। काकडी ही देशभर तयार होते। उन्हाळ्यात काकडीला बाजारात मोठी मागणी आहे। हे प्रामुख्याने अन्नासह कोशिंबीर, सलाद म्हणून कच्चे खाल्ले जाते। हे उष्णतेपासून शीतलता प्रदान करते आणि आपल्या शरीरात पाण्याची कमतरता देखील पूर्ण करते। म्हणूनच उन्हाळ्यात त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते। उन्हाळ्यात काकडीची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता जायद हंगामात म्हणजे उन्हाळ्यात त्याची लागवड केल्यास चांगला नफा मिळवता येतो। चला काकडीच्या लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्या, जेणेकरून शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन मिळू शकेल। काकडीमध्ये पौष्टिक गुणधर्म आढळतात। काकडीचे शास्त्रीय नाव कुकुमिस सॅटिवा आहे। हा वेलीसारखा लटकणारा वनस्पती आहे। या वनस्पतीचे आकार मोठा आहे, पाने केसाळ व त्रिकोणी आकारात असून त्याची फुले पिवळ्या रंगाची असतात। काकडीमध्ये 96% पाणी असते, जे उन्हाळ्यात चांगले असते। काकडी हा एमबी, मॉलिब्डेनम आणि जीवनसत्वेचा चांगला स्रोत आहे। काकडीचा उपयोग त्वचा, मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी आणि एक क्षारीय पदार्थ म्हणून केला जातो। काकडीच्या जाती: शीतलवाण ही जात डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढते। बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात। फळे रंगांनी हिरवी व मध्यम रंगाची असतात। कोवळ्या फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते। हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते। पुन्हा खीरा या जातीमध्ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे 2 प्रकारचे बियाणे बाजारात मिळते। ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात। ही जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्टरी उत्पादन 13 ते 15 टन मिळते। प्रिया ही संकरित जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात। हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते। पुसा संयोग लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात। हेक्टरी उत्पादन 25 ते 30 टन मिळते। याशिवाय पॉइंट सेट, हिमांगी, फुले शुभांगी यासारख्या जाती लागवडीस योग्य आहेत। बियाणे प्रमाण: या पिकाकरिता हेक्टरी 2.5 ते 4 किलो बियाणे लागते। हवामान आणि जमीन: काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे। पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते। काकडी लागवडीसाठी मातीचे पीएच 6 ते 7 दरम्यान असावा। उच्च तापमानात त्याची लागवड चांगली आहे आणि हा थंडी सहन करू शकत नाही। म्हणून जायद उन्हाळ्यात हंगामात त्याची लागवड करणे चांगले आहे। लागवडीचा हंगाम: काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते। खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून-जुलै महिन्यात व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करतात, तर डोंगराळ भागात त्याची लागवड मार्च व एप्रिल महिन्यात होते। पूर्वमशागत व लागवड: शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी। शेतात चांगले कुजलेले 30 ते 50 गाड्या शेणखत टाकावे। नंतर वखरणी करावी। उन्हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर सया पाडून घ्याव्यात। खरीप हंगामात कोकण विभागास काकडीची लागवड करावयाची असल्यास दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रुंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदूर, चरांच्या दोन्ही बाजूंना 90 सेमी अंतरावर ओळी 30 सेमी अंतरावर आकाराचे खड्डे तयार करावेत। प्रत्येक खड्ड्यात 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे। प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया योग्य अंतरावर लावाव्यात। खते व पाणी व्यवस्थापन: लागवडीच्या तयारीच्या 15 ते 20 दिवसांपूर्वी 20 ते 25 टन प्रति हेक्टर शेणखत टाकावे। काकडी पिकास 50 किलो नत्र, 50 किलो पालाश, 50 किलो स्फुरद लागवडीपूर्वी द्यावे व लागवडीनंतर 1 महिन्याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्ता द्यावा व पावसाळ्यात 8 ते 10 दिवसाचे अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे। खुरपणी निंदणी:
खुरपी किंवा होच्या मदतीने तण शेतातून काढून टाकावे. उन्हाळ्याच्या पिकामध्ये 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 खुरपणी किंवा निंदणी करावी आणि पावसाळ्यात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 4 ते 5 वेळेस खुरपणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या पिकासाठी मुळांना माती घालावी. काढणी व उत्पादन. फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. काकडीची तोडणी दर 2 ते 3 दिवसांच्या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्टरी 200 ते 300 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास आपले चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.